एकदम 12 कलर कलर्स नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी गणपतीच्या तयारीसाठी आम्ही चाललो आहे मार्केटला. कारण नंतर मग काय होतं, गर्दी जास्त वाढेल आणि वीकडेजला गेलो तर थोडीशी गर्दी आज कमी मिळेल, म्हणून आज वीकमध्येच जातो आहे आम्ही. सॅटर्डे संडे फार गर्दी असेल आणि जे काय लागणारं जे आवश्यक सामान आहे ना, त्याच्या ऑलरेडी आम्ही लिस्ट बनवून घेतले. ही एक झालर एक हे होतं पीस घरी, ते घेऊन आले आणि त्याची झालर शिवायची आहे, ती पण टाकते शिवायला. आणि बघू आपण काय काय गणपतीसाठी आहे मार्केटमध्ये, काय नवीन आलं आहे, तर त्याचा एक नवीन ब्लॉग बनवते आणि तुमच्यासोबत तो शेअर करेन. मग कुठलाही सण असू दे, मग घरात रोषणाई झालीच पाहिजे. तसंच मला पण ह्यावेळेला कोकणामध्ये जायचं आहे गणपतीला. तर घरी काय होतं, लाईट्स कमी आहेत, बाप्पाच्या चेहऱ्यावर त्याचं लाईट्स भरपूर येत नव्हते. मग मी गेल्या वर्षी ठरवलं होतं की जाताना लाईटिंगचं सामान घेऊन जायचं. त्याप्रमाणे मी आता आले आणि लाईट शोधते वेगळ्या प्रकारच्या मार्केटमध्ये काय काय अवेलेबल्स आहेत त्या. आपल्याला फिरता करायचं असेल तर फिरतं पण आहे ना, स्पीड कमी जास्त करायचं, कमी पण कमी झालं, स्पीड भरपूर झालं. अच्छा, प्राईस काय ह्याची? 550 रुपये. काय कमी वगैरे होणार का? 500 रुपये व्हरायटी आहे. प्लॅन्टर्स नवीन काहीतरी दिसतात आणि तोरण आहे. आपण नवीन काहीतरी शोधतो, नवीन मी दाखवतो काय मार्केटमध्ये तोरण वगैरे आता छान असं आलं आहे. आणि छोटे छोटे हा सेट कसा आहे छोटावाला? सिंगल कलर 100 रुपये. सिंगल 100. आणि ह्याचा सेट पण येतो का 6चा वगैरे असं काय होतं? सिंगल येणार का? फुलांचं तोरण दिसलं, एवढं छान होतं ना, लाईट लावल्याच्या नंतर अजूनच छान दिसत होते. आणि हे भरपूर प्रत्येक दुकानामध्ये सध्या बघायला मिळतील. प्राईस काय मी तिथे विचारली नाही, मला विसरून गेले मी प्राईस विचारायची. आणि असे भरपूर सारे असे तोरण आहेत तिथे, भरपूर व्हरायटी आणि फुलांचे पण वेगळे प्रकार असे दिसतात. त्या डिझाईन्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या. म्हणजे असं वाला तोरण आहे. तो हा होता मोठा मीटर का 50 रुपये मीटर वेगळे प्राईस आहे का? 50 रुपये मीटर. आणि ॲडॅप्टरवरती ॲडॅप्टर वेगळा घ्यावा लागेल. फक्त अशी लावायची आपण मॉड्युलर किचन नसतं ना, तेव्हा आपण जर टेप लावून एकदा मॉड्युलर किचन करता येतं, म्हणून मी रेंज विचारून ठेवते, म्हणजे लागले का घेऊन जाईल नंतर. मग या शॉपमधून मी लाईटिंगचं सामान घेतलं. भरपूर सारे आहेत लाईटचे शॉप, पण मला तिथे थोडंसं बरं वाटलं आणि म्हणून मग तिथेच आम्ही गेलो. आणि एवढी गर्दी ना, प्रचंड गर्दी आहे. आणि कालचा तरी गुरुवार होता, वर्किंगच होता, तरीसुद्धा एवढी गर्दी आहे. आणि फुलांचे डेकोरेशनच्या भरपूर अशा व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतील. आणि हे फेटे मला घ्यायचे होते, म्हणून मी जिथे दिसेल तिथे रेट काढत होते आणि पॅटर्न पण बघत होते, पॅटर्न कसे कसे आहेत ते. कारण मला कॉम्बिनेशन पाहिजे होतं आणि असं जे मनात होतं तसं कॉम्बिनेशन मी शोधत होते आणि ते बघत होते प्रत्येक शॉपमध्ये. तर फुलांच्या माळा, फुलं, डेकोरेशनला लागणारी तोरण, असे भरपूर साऱ्या व्हरायटी बघायला मिळतील. आणि मी फक्त विचार बघत होते काय काय असं नवीन नवीन असं आहे मार्केटमध्ये अवेलेबल. सबका 250 आणि हे दरवाजाच्या बाहेर अशा माळा, अशा भरपूर व्हरायटीच्या माळा होत्या. आणि हे केळीचं पान जरा वेगळं दिसतं म्हणून बघितलं, प्राईस तर 80 रुपीजचं होतं ते, थोडंफार असं वेगळं होतं. आणि ही फुलं भरपूरच आहेत, कारण सध्या अशी डेकोरेशन करायला बऱ्याच जण अशी फुलं वापरतात, तर ती आहेत तिथे. ह्या शॉपमध्ये ना भरपूर साऱ्या व्हरायटी माळांच्या व्हरायटी आहेत. आणि नंतर मग मला टेडी, बरेच दिवस सावीची डिमांड होती की टेडी पाहिजे,
आणि आम्ही इग्नोर करत होतो पण आणि बरेच मग हे शॉप दिसलं, म्हटलं चला जाऊन फक्त रेट तर बघूया. तर रेट रिझनेबल वाटला म्हणून मग त्या शॉपमध्ये गेलो आणि मग तिथलं असं काय 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 आम्ही विचारत होतो. आणि खरंच इतकं शॉप छान आहे ना, भरपूर साऱ्या टेडीच्या व्हरायटीज आहेत. रेट पण मला रिझनेबल वाटला आणि ते बनवून म्हणजे त्यांच्याकडे काय असेल बनवून पण ते देतात किंवा म्हणजे असतं त्यांच्याकडे बनवलेलं. कुठला काही डिफेक्ट जरी असला तरी ते तिथल्या तिथे सॉल्व्ह करून देतात. मी तर फारच कन्फ्यूज झालो होतो आम्ही घेताना टेडी. पाकिट द्या कापसाचं, एक पाकिट घ्या ऑनलाईन घ्या इकडं. देतो. प्लास्टिक दादा या फॉक्सची प्राइस काय दादा, याची प्राइस काय आहे? 3.5 3.5 फुल साइज 3,500 क्या फोटो के पास. हाँ कस्टमर है हाथ में. फॉक्स आहे. भरपूर असे टॉईज, सॉफ्ट टॉईजचे तिथे व्हरायटी आहेत आणि एवढं छान ना. हा फॉक्स तर बघता क्षणी असं एकदम छान म्हटलं असं, एवढे छान आहे तिथे. म्हणजे भरपूरच आम्ही एवढा वेळ तिथे गेला त्या शॉपमध्ये. एकच आम्हाला घ्यायचं होतं टेडी पण बराच वेळ आमचा तिथे गेला. 8 फुट का भी है 8 फुट का भी रेट 8-10 फुट का भी चाहिए हम लोग. 10-12 फुट का तो नहीं रहेगा तो बना के भी दे देते. और कुछ स्टिचिंग वगैरह कुछ हो गया मतलब स्टिच में तो नॉर्मल है. नॉर्मल है. कर सकते हो. अगर आपको नहीं आता मेरे पास लाना, मैं कर दूंगा मेरे जगह. फटता नहीं खाए जो नॉमिनल रहता है वो एकदम इजी है उसमें. ही डॉल ना दिसायला एकदम छान होती आणि आम्हाला दोघांना पण तिचं कुतूहल वाटलं म्हणून म्हटलं चला आता प्राइस विचारूया तिची. आणि जेव्हा प्राइस समजली आम्ही तर शॉकच झालो. 4,000च्या रेंजमध्ये ही होती. बापरे. पण ते सिलिकॉन मटेरियल होतं पण खरंच एकदम टॉईज छान आहेत आणि मस्त वाटलं असं ते शॉप. तर शॉपचं नाव तर प्रेम टॉय हाऊस. रविवार पेठेमध्येच आहे आणि बाहेर असे टॉय लावलेले आहेत आणि त्यांच्याकडे सर्व सामानाचं टॉयचं बऱ्यापैकी रिफिलिंग वगैरे होतं. आणि बाहेर आल्याच्या नंतर मग आम्हाला हे दिसलं आणि छान होतं. आम्ही ॲक्च्युली एक पॉट असं घेऊन टाकलं होतं, आम्हाला ते पाहिजे होतं. मग ते तिथे घेतलं. बाहेरचे उभे असतात त्यांच्याकडून म्हणजे भरपूर असं अवेलेबल आहे. मी ह्या गणपतीचे कंठी मी बरेच वेळ शोधत होते म्हणजे, आणि भरपूर दुकानांमध्ये मला अशी कंठी मोत्यांमध्ये असणारी अशी भेटत नव्हती आणि तिथेच मग एका शॉपमध्ये आम्हाला मिळालं. मग आम्ही ती घेतली आणि रेंज पण अशी 200 ते 150च्या रेंजमध्ये अशा होत्या कंठ्या. त्या घेतल्या आणि तिथून मग पुन्हा त्या शॉपमध्ये मला जसा पाहिजे होता तसा फेटा मिळाला आणि काही म्हणजे कॉम्बिनेशन्स वगैरे असे शाईन मटेरियलला शाईन पाहिजे होती. असं सर्व बघून मग मी यांच्यापैकी एक फेटा सिलेक्ट केला. फेट्याची रेंज ना 200 ते 150च्या रेंजमध्ये फेटे आहेत आणि साईज पण लहान मोठी अशी आहे. तर हे पण मी तुम्हाला शॉपचं दाखवते म्हणजे एक्झॅक्ट शॉपचं नाव मला नाही आहे पण त्या शॉप कुठल्या शॉपसमोर आहे ते तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. फेटे एकदमच छान होते आणि शाई मेन म्हणजे मटेरियल चांगलं होतं. जे कापड जे वापरलं होतं ना ते एकदम छान होतं. प्रत्येक फेट्याचं कापड हे छान होतं. तर हे केवळ एंटरप्राइजेसनी कृपा ज्वेलर्सच्या समोरच ते एक शॉप होतं. तिथे आम्हाला या दोन्ही वस्तू मिळाल्या. म्हणजे फेटे असे बघत राहायचे असे फेटे होते, एकदम छान असे फेटे. व्हाईट कलर आणि म्हणजे फेट्याचं काय होतं कॉम्बिनेशन वरती तो फेटा एकदमच छान दिसतो. कुठल्या किती कलरचं कॉम्बिनेशन आहे वगैरे. ऍडजस्ट करता येतो का विचारा ना त्यांना, ते राहिलं आपलं विचार.
काही केल्या काय गर्दी कमी होत नव्हती. मग शेवटी आमचं झालं थोडंफार, जे काय मोजकच घ्यायचं ते घेतल्याने आम्ही घरी आलो. तर सावी बघा किती खुश झाली, म्हणजे भरपूर दिवस तिची अशी इच्छा होती, महिने म्हणा, भरपूर महिने इच्छा होती तिला टेडी पाहिजे होता. आणि आता सध्या ती ना काय होते, घरी अशी एकटीच असते, खेळायला पण कोण नसतं, स्कूल नाही, त्यामुळे मग तिच्यासाठी ह्या वेळेला घेतलं. आणि घरी आल्याच्या नंतर मग आम्ही आता जे ट्राय घेतले होते ते पुन्हा एकदा पीस ट्रायल करून बघतो, जर काही डिफेक्ट असेल तर पुन्हा चेंज वगैरे करायला. आणि हे असं ठेवता पण येतं, आपण स्टँड करून ठेवू शकतो, कुठल्याही डायरेक्शन आपण ठेवू शकतो, ते तसं आहे. आणि हे 18 LEDचं आहे. ते 12चं होतं. याच्यामध्ये अशा 12 प्रकारच्या लाईट्स आहेत, म्हणजे कलर्स आहेत वेगळ्या प्रकारचे, आणि त्यांची शेडिंग पण आपल्याला चेंज करता येते, लाईट डार्क असं करता येतं. आणि आपण बहुतेक वेळा मंडळांचे गणपती असतात किंवा त्यांच्या पाठीमागे अशा आपण लाईट्स बघतो, ते इफेक्ट्स बघतो, तसं या पद्धतीमध्ये ते आहेत. आणि बाप्पाची आगमनाची तयारी खरंच एकदम अशी जोरदार चालू असं वाटतं हे बघून सर्व. पण जसे आपण लाईट दिसते ना, तसं ते पूर्ण डेकोरेशन पण चेंज वाटतं. एकदम शेडिंग एकदमच छान आहेत. बघा कमी जास्त आपण करू शकतो, रिमोट कंट्रोल आहे, त्यामुळे आपण ना म्हणजे इझी टू यूज येते. फुलांचं वगैरे डेकोरेशन एवढं छान यावरती उठून दिसेल ना. असे वेगळे शेड्स आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण असं त्याच्यामध्ये हे पण करू शकतो, एडिटिंग आपण जसं करतो तसं असे वेगळे इफेक्ट्स पण आहेत, तसे इफेक्ट्स पण आपण देऊ शकतो. हे बघा किती वेगळे ते कलर सेम, फक्त इफेक्ट्स दिलेत वेगळे. इथे प्रेस केला इफेक्ट आला काहीतरी, इफेक्ट हे सगळं इफेक्ट आहे. हे इफेक्ट आले कलर्स. तर ह्या रिमोटवरतीच त्यांनी कलर मेन्शन केलेत. आणि मी हॉलमध्ये बसून ते गॅलरी मध्ये ते आम्ही करत होतो, म्हणजे त्याचे इफेक्ट्स किती आहेत लाईटचे, तर एवढ्या लांब असे लाईटचे इफेक्ट जात होते. 10 फूट की 15 फूट असं त्यांनी सांगितलं की इफेक्ट्स तुम्हाला दिसतील म्हणून त्याचे. तो ना एक एकदमच जवळ ठेवायला पाहिजे असं काही नाही, थोडं लांब ठेवलं तरी डेकोरेशन असं व्यवस्थित दिसू शकतं. आणि या सिंगल लाईट्स आहेत, त्यांचं हे इफेक्ट आहे. 100 रुपये. टेडी कोणाला दाखवायचं? टेडी आपण हात 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 सांभाळ. कोणी आणला तुला टेडी? मम्माने आणला. आणि केवढा आहे टेडी? बिग टेडी. तुला येतं का घेता तो? तर हे बघा, मी ना आम्ही बोलले तुम्हाला रविवार पेठेतच गेले होते आणि बरेचशा आता गणपतीसाठी शॉपिंग करायची होती, बेसिक लाईट्स वगैरे मला अशा घ्यायच्या होत्या. मग तिथेच आम्ही गेलो होतो आणि म्हटलं वीकडेला गेलो की गर्दी थोडीशी कमी मिळेल, पण नाही, प्रचंड आज पण गर्दी होती, भरपूर गर्दी होती. आणि तिथे गेल्यावर तर म्हणजे गणपती आल्याचं असं फील झालं असं तिकडे गेल्याच्या नंतर. आणि मग मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या, तर हे टेडी आहे ना, म्हणजे कधी पण घेऊ शकत होते मी, पण काय झालं, बरीच प्राइस काढलेली आहे. मी ना एखादी गोष्ट घेताना आम्ही 2-3 वेळा ती जाऊन येतो, तर असंच वाकड वगैरे त्या साईडला मागे मी गेले होते, तर हायवेच्या रोडला असे बसलेले असतात ना रोडच्या टच शॉपवर ते, तर प्राइस विचारली होती टेडीची, तर 2200, 2300, 2400 अशी वेगळी प्राइस सांगत होते. आणि तर आज मी रविवार पेठेत गेले, तर हा मला टेडी 1300ला मिळाला तिथे. आणि इतकं छान शॉप आहे, प्रेम सॉफ्ट टॉय म्हणून काहीतरी आहे, मी मेन्शन व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवले ते. आणि भरपूर छान कलेक्शन, व्हरायटी, आणि ह्याच्यानुसार त्यांची प्राइस वगैरे तिथे कमी जास्त होत होती, कोणतं त्यांनी कापड वापरले त्यानुसार. आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्या जर हे खराब झाले ते शिलाई तर करून म्हणाले आणि देऊच, काय असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता. प्रकारचं रेक्रॉन असतं ते सुद्धा त्यांच्याकडे मिळतं, 90 रुपये केजी वगैरे काहीतरी असं आहे. म्हणजे ती फिलिंग पण आपण करू शकतो टेडीमध्ये टाकण्यासाठी. इतकं छान शॉप आहे ते.
हा कॉर्नरमध्ये तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये येत असेल तर स्टूल होता, तर ॲक्च्युली स्टूल मला सारखा लागतो काही काढायचं वगैरे असेल तर. पण असं पण वाटतं इथे कॉर्नरमध्ये काहीतरी आपण चेंजेस करायचे. मग ना मी हे घेतलं. तिथे भरपूर व्हरायटी आली ॲक्च्युली आता रविवार पेठेमध्ये. डेकोरेशनचं भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. तर मी हे घेतलं एका शॉपमधून. ॲक्च्युली हे बघा यांचं पॉट हे फक्त असं आहे आणि हे मला 150 रुपीजला किती मिळाले. साधं सिंपल. मी म्हटलं आता मुलं आहेत छोटी तर किती ठेवतात ते कसं मॅनेज होते ते मला माहिती नाही, त्यामुळे मी असं कमी ह्याच्याच चॉईस केलं आहे. कारण वेगळे पॉट होते ते 2-3 प्रकारचे, पण मुलांचा धक्का लागला किंवा काय मग जातील ते फुटण्यात. तसे फुटण्याचं काही शक्यता नाही आहे. हे टीनच आहे, पत्रा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायला अशा स्टिक्स पण तिथे नाही घेतल्या. मग रोडवरती जे विकायला जे होते ना त्यांच्याकडे घेतल्या. तर आम्हाला 220ला वगैरे त्यांनी काहीतरी 4 दिले बार्गेन वगैरे करून. आम्ही काही लावून ठेवते मी आणि फुलं पण हे कधी दाखवते तुम्हाला. कॉर्नर आता मला असं भरलेला वाटेल आणि वरती स्वामींचा फोटो, खाली हे असं छान. आता बघू मुलं किती दिवस टिकवतात त्याच्यावरती आहे ते, कारण सावीच जास्त हे करेल. आणायला कळतं थोडंफार वस्तूंचं. सावीपासून आता याचं प्रोटेक्शन मला करावं लागेल. आणि हे घेतलं जवळपास हे 200 रुपीजचं, हे 150 रुपीजचा हा स्टँड, असं एकूण 350 पर्यंत हे मला पडलं असेल टोटल. आणि आता लाडका आपला सर्वांचा गणपती बाप्पा येणार आणि मग म्हणूनच मला फेटा मी बघितला होता. हा कलर पण मी ऑनलाईन आधी सर्च स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवलं होतं. मला असं कॉम्बिनेशनचा फेटा पाहिजे आणि मी एवढी फिरले ना फेट्यासाठी की मला कॉम्बिनेशन पाहिजे होतं. आणि जे हे पेज आहेत ना असे हे पण मला तसं पाहिजे होतं. असं प्लेन कापडाचे असे मिळत होते पण असं इथे नव्हते किंवा त्यांना मग कॉम्बिनेशन नव्हतं. मग कॉम्बिनेशनसाठी भरपूर फिरले. आणि ह्या फोटो जिथून मी फेटा घेतला तिथला पण मी शॉप दाखवले शूटमध्ये, तर बघा तो. आणि त्या फेट्याला ना हे नव्हतं, पंख नव्हतं हे, आणि मला ते पण पाहिजे होतं. मग मी म्हटलं पंख असणारच मला पाहिजे. ते म्हणे तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील पंखासाठी. तर हे एक पंख 30 रुपीजचा आहे आणि हा 150चा. असं हे टोटल 180चा पडलं. आणि ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत आणि छोटी पण साईज आहे. पण एवढे छान फेटे असे बाजारात आलेत ना सध्या की म्हणजे फार मस्तच वाटतात. त्या ह्याच्यामध्ये फक्त मला असं वाटलं की तुम्हाला पाहिजे असेल तर एक एक्स्ट्रा फेदर आपण लावून घेऊ शकतो. ही बाप्पाच्या आगमनाची तयारी माझी. तर असं फेटे आहेत 200 म्हणजे 200 ते 150च्या रेंजमध्ये फेटे मिळून जातील. वेगळ्या प्रकारचे फेटे म्हणजे मी आज जेवढी बाजारपेठ फिरले तर तिथे असेच जास्त फेटे होते आणि त्यांची प्राइस पण 200 ते 150च्या दरम्यान याची प्राइस होती. आणि पण आपल्याला भरपूर असे म्हणजे व्हरायटीज, मग आपल्याला कॉम्बिनेशन वगैरे आणि थोडक्यात आपल्याला ना आपण जर आपल्या डोळ्यासमोर जर असेल की मला ही वस्तू अशीच पाहिजे तर ते घ्यायला एकदम इझी जातं. जसं आमचं फिक्स होतं की आम्हाला काय घ्यायचं आहे आणि कुठल्या पद्धतीचं पाहिजे हे, तर ते फिक्स होतं. त्यामुळे मग ते शोधत होतो आम्ही. आणि बराच वेळ तसं मला ना हे शोधायला बराच वेळ गेला, फेटा शोधायला, कारण त्या पसंत पडत नव्हता. आणि कंठी, तर गणपतीची कंठी म्हणायला तर काय होतं, फुलांच्या कंठी जसे नॉर्मल मी महाराजांच्या ह्याला लावल्या ना तशा कंठ्या होत्या. म्हणजे भरपूर त्या प्रत्येक शॉपमध्ये अशा मिळून जात होत्या. आम्ही जेवढे शॉप काढत होतो तर तिथे कंठी तशी मिळून जात होती. पण जशी अशी मला मोत्यांची कंठी पाहिजे होती बाप्पाला, तर तशी कंठी मिळायला थोडासा वेळ लागला. मग पुन्हा आम्ही शोधत राहिलो. पण जिथे फेटे घेतले ना तेथे ती कंठी अशी छान होती. त्याच्यामध्ये अजून एक मोत्यांमध्ये अजून एक फुलांची होती, एक अशी पिंक कलरचा होता, साधा गुलाब असतो आपला तसं त्या गुलाबांच्या फुलांचं एक होतं. पण तो मला तिथे रेड कलर पाहिजे होता. मग तो नाही संपलेत त्यांच्याकडे, पण आता स्टॉक संपत चालला काय काय स्टॉक्स हे.
मग त्यातल्या त्यात मला ही आवडली कंठी. मग ही कंठी घेतली. हिची प्राईस 180 पर्यंत मिळाली. म्हणजे रविवार पेठेतच थोडक्यात ना, मी रविवार पेठ आम्ही पूर्ण रविवार पेठ भोरेवाडी हा परिसरच फिरत होतो. पण प्रचंड गर्दी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा, एवढी गर्दी आहे ना, बापरे. तरी आम्ही दोन आठवडे आपण अगोदर चाललोय ना, गेलो होतो. हा 2 आठवडे गेलो तर एवढी गर्दी. मग गणपती वेळेच किती गर्दी असेल बापरे, सांगताच येणार नाही. आणि त्या लाईट्स तुम्हाला दाखवल्या, त्या लाईट्स मी घेतल्या कारण की आता आम्ही आता गावी ज्या घर आहे त्या घरामध्ये लाईट्स थोड्या कमी येतात. म्हणजे तर मला तशा लाईट्स पाहिजे होत्या, हेवी लाईट्स, की देवावरती छान बाप्पावरती उजेड पडेल वगैरे, मूर्ती छान उठून दिसेल, तशा लाईट्स पाहिजे होत्या. गेल्या वर्षीपासून माझ्या मनात होतं की मी तशा लाईट्स घेईन, म्हणून मी यावेळेला म्हणजे गर्दी कमी असताना गेलो. आणि खरंच लाईट्सचं पण छान छान भरपूर अशा व्हरायटी, आणि त्या मुख्यतः ज्या मी दाखवल्या त्याच लाईट्स भरपूर आहेत. मग त्याच्यामध्ये असे किती 8 कलर्स वगैरे असे, म्हणजे असे वेगळ्या प्रकारचे असे आहेत. म्हणजे 2-3 टाईप्स आहेत त्याच्यामध्ये. ते होत्या लाईट्सचं. आणि छान अशी जर भरपूरच अशी गणपतीची शॉपिंग करायची असेल, डेकोरेशनचं वगैरे काय घ्यायचं असेल तर रविवार पेठ सध्या बेस्ट आहे म्हणजे. आणि रिजनेबल पण आहे. तर तुम्ही भेट देऊ शकता रविवार पेठेत जाऊन. आत्ताचेच दिवस आहेत की म्हणजे आपल्याला पाहिजे तशी वस्तू बघून घेता येऊ शकते, जे पाहिजे ते. तर असं आहे, म्हणजे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळावी, किंवा आता सर्वांचीच आपली गणपतीची तयारी सुरू होईल आगमनाची. मग छोट्या मोठ्या गोष्टी लागतील किंवा डेकोरेशन साहित्य लागेल, तर त्यासाठीचा खास ब्लॉग आहे. तर नक्की बघा आवर्जून. आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.